आम्ही सकाळी सकाळी दूध आणि बिस्किट शोधायला निघालोय। सकाळचे किती 7 सव्वा 7 झाले। तर आम्ही बदामी केव्स जे आहेत तिथे पार्क केली होती गाडी, तिथे झोपलो होतो। सकाळी उठलेलो आहे। नमस्कार। बदामी केव्सच्या आधी आम्ही डिसाइड केलं की बनी शंकर मंदिराला जायचं। सो तिथे आम्हाला हे लोक मिळाली। हे बनशंकर मंदिराचं एंट्री आहे वाटतं। हां, काय नाही म्हणजे असं नॉर्मल मंदिर आहे, पण ठीक आहे। इथे आल्यावर तुम्ही जर बदामी केव्स बघत असाल तर हे काही एवढं डिस्टन्स नाही, फक्त 4 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। दर्शन वगैरे घेतलं देवीचं, गाणे ऐकत ऐकत निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला। खूप सुंदर निसर्ग आहे साऊथला, नारळाची झाडी वगैरे भरपूर आहेत। जाता जाता रस्त्यात आम्हाला एक फॅमिली भेटली। आमच्या गाडीची त्यांना बघायचं होतं की कशी आहे गाडी वगैरे। डे 6 आमचं कंप्लीट झालं। आता आम्ही पार्किंगची जागा शोधणार आहे आणि आज तिथे स्टे, जिथे आम्ही स्टे केला तिथे यात्रा होती। सो रिद्धुलाला काय लगेच यात्रा तर खूप आवडते, खेळत बस। जय श्रीराम जय शिवराय। तर आजचा आहे दिवस 7वा आणि आज आम्ही आता बदामी केवच्या जवळ आणि सकाळचे पाऊस पडतोय सध्या, झिमझिम पाऊस चालू आहे आणि हा आमचा ब्रेकफास्ट चालू आहे सध्या, पाहू शकतात। आणि रिद्धू सध्या आमचा अजून झोपलेलाच आहे, गाढ झोपेत आहे। गुड मॉर्निंग। तर पटापट रेडी होऊन आम्ही निघालोय आता बदामी केव्सला। हे बघा मागे बदामी केव्सचा व्ह्यू आहे आणि ही आमची गाडी। इथे आले बदामी केव्सला आणि पाऊस सुरू झालाय। वाव। तर बदामी केव्स ज्या सुरुवातीच्या एकदम पायऱ्या आहेत, ह्या 4 इथे एक लेणी आहे, पुन्हा वरती चढून जायचं थोडंसं, पुन्हा एक लेणी, अशा टोटल 4 केव्स आहेत तिथे। वरती आल्यानंतर असा इतका मोठा स्पेस मिळतो आपल्याला। आता हे वरतीच्या पायऱ्या दिसत आहेत, तिथून परत वरती जायचं। पहिल्या ठिकाणी गेल्यानंतर समोर एक मोठा तलाव आहे, त्याचं नाव आहे अगस्त्य तलाव। इथून खूप मनमोहक असं दृश्य दिसतं आपल्याला तलावामुळे, खूपच छान वाटतं। आणि तलावाच्या जो पलीकडे जो एरिया दिसतोय तो आहे एक प्रकारचा किल्ला, तो चालुक्य राजाचाच होता। सेकंड केव आपण चढून आल्यानंतर जी आहे तिथे आहे, जो आता फोटो दिसला तुम्हाला विष्णूचा आहे, त्याच्यामध्ये त्याने वराह अवतार घेतलेला आहे। पुन्हा सेकंड हे जे शिवाचं मंदिर आहे, तिथे नंदी आहे। हे जे तुम्हाला कट केलेलं नंदी दिसतं, इथे जेव्हा आदिलशाहचा अटॅक झाला होता तेव्हा त्यांनी तोडफोड केलेली आहे। आणि खूप जुन्या काळापासून या 6व्या शतकातल्या बदामी केव्स आहेत। दगडावर असं कोरीव काम केलेलं आहे। तर सगळ्यात शेवटी आल्यानंतर इथे एक ही पण विष्णूंचाच अवतार आहे ह्या मूर्तीचा। आणि जे सगळ्यात लास्ट जी लेणी आहे ती जैन संप्रदायाची आहे, कारण तिथे जी मूर्ती आहे ती नग्न स्वरूपाची आहे, त्यामुळे ते हे रिप्रेझेंट करतात की हे जी कला संस्कृती ही जैन संप्रदायाची आहे। त्यानंतर इथे जी गुफा बनलेली एक नैसर्गिक आहे, तिथून आम्ही निघालो आता पट्टदकल्लू। हे पट्टदा याचा अर्थ आहे की राज्याभिषेक, आपण जे मराठीमध्ये बोलतो, कारण तिथे चालुक्य राजाने राज्याभिषेक करण्यासाठी तिथे एक मंदिर बांधलं होतं बदामी केव्स नंतर। पट्टदकल्लूला गेल्यानंतर आम्ही आधी गाईड नव्हता घेतला, पण आम्हाला नंतर वाटलं की गाईड घेणं फार गरजेचं आहे, त्याच्याशिवाय आपल्याला काही समजत नाही, आपल्याला नुसते ते दगडन मंदिरच दिसतात। मग इथे गाईड घेतला तेव्हा आम्हाला ॲक्च्युली मिनिंग समजलं। इथे टोटल ही जी मंदिरं दिसतात ही 7 आहेत। आणि हे जे मंदिर आहे ना, याचं बघा तुम्ही, कळस असं स्टार्ट मोठा आहे खाली विड्थ आणि वरती असं लहान होत गेलं आहे। हे जे आपल्या उत्तर भारतामध्ये जी मंदिरं आहे, केदारनाथ, बद्रीनाथ, जगन्नाथपुरीची मंदिरं, हे त्या प्रकारची मंदिरं आहे जी उत्तर भारतातली आहे।
हे जे तुम्हाला चित्र दिसत आहेत बघा, कोरीव काम केलेलं विष्णूचं आहे. इथे नाचताना दिसतं. हे जे समुद्र मंथन आपण ज्या गोष्टी ऐकल्या त्या आहेत. इथे ह्या जे पिलर्स आहेत ना ह्या मंदिरामधले, हे जे कोरीव काम केलेलं, इथे सगळं रामायण आणि महाभारताचं सांगितले. हा नंदी पण एका हल्ल्यामध्ये तुटला होता, पण त्याचं पुन्हा गव्हर्नमेंटने त्याची डागडुजी केली. पुन्हा हे जे मंदिर आहे यांची खासियत ही आहे, यांची खासियत अशी की ह्या मंदिरांच्या सुरुवातीला एक यांची जी रचना आहे प्रत्येक 7 मंदिरांची, आधी सभा, पुन्हा महासभा, मग नंदी, मग अजून नदी, असा एक सिक्वेन्स आहे. तर प्रत्येक मंदिराचं तेच आहे. आणि हे 7ही मंदिर शिवाचीच आहे. कारण जे चालुक्य राजाचा जो मुलगा होता त्याने हे राज्याभिषेकसाठी जे मंदिर बांधलं होतं, तर तो हा शिवभक्त होता. त्यामुळे त्याने सगळ्या मंदिरांमध्ये शिवाचीच मंदिरं बांधलेली आहेत. ही 7ही मंदिर शिवाचंच आहे. हे चालुक्य राजाचा मुलगा आहे ना, त्याने पट्टदकल्लूलाच हे जे मंदिर बांधलं. इथे शिवाचीच मंदिरं का? कारण त्यांची जी सेकंड पिढी होती हे सगळे टोटल शिवभक्तच होते. त्यामुळे त्यांनी शिवाचीच मंदिरं बांधली. आणि ह्या पट्टदकल्लू ह्याच ठिकाणी का बरं हे मंदिरचं? याचं कारण असं होतं की इथे जी मलप्रभा जी नदी आहे, त्या नदीची खासियत अशी की ती तेवढ्याच भागापुरती ही उत्तर वाहिनी आहे. म्हणजे बाकीच्या नद्या ह्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात, तर ही उत्तरेकडे उलटी जाते. तर त्यांना इथली एक त्या नदीची खासियत वाटली, म्हणून त्यांनी त्या नदीच्या काठी हे जे मंदिर आहेत 7 हे स्थापित केली. आणि ही आहे पट्टदकल्लू. पट्टद म्हणजे राज्याभिषेक करण्याचं ठिकाण आणि कल्लू म्हणजे दगड. तर हे टोटल याचा अर्थ आहे असा. आणि हे जी दिसतंय तुम्हाला लँग्वेज, ही पण कन्नडामध्ये आहे. त्यांनी त्या काळामध्ये पुन्हा ह्या याच्यामध्ये ना रामायण महाभारत आहेतच, पण आपण लहानपणी ज्या मगरीची आणि माकडाची एक गोष्ट ऐकली ती पण इथे कोरीव काम केलेलं. याच्यावरनं असं कळतं की आपण ज्या कथा ऐकल्या आहेत ह्या खूप जुन्या काळापासून आहे. हे असं ह्या प्रकारे इथे दगडांवर हे जे कोरीव काम आहे याच्यातनंच आपल्याला रामायण महाभारत ह्या गोष्टी आपल्याला इथे कळतात. इथे सगळं त्यांनी वर्णन केलेलं आहे जुन्या काळामध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आम्हाला असंच सपोर्ट करा. थँक्यू सो मच. असेच नवीन व्हिडिओ येत राहतील.